अत्याचार प्रकरणी पालक एकवटले, आरोपीस फाशीची शिक्षा द्या, पालक व पदाधिकाऱ्यांची मागणी। पालक मेळाव्यात संस्थेला पालकांनी धरले धारेवर, या घटनेतील दुसरा आकाचा आका, चौकशीची मागणी। इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथे अल्पवयीन मुलीवरील झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण तालुका संतापाच्या भरात असून न्यायासाठी पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकवटले आहेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर टाकेत येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालक मेळावा घेण्यात आला, ज्यामध्ये शाळेतील सुरक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत पालकांनी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, पुरुष शिक्षकांऐवजी महिला शिक्षक व महिला मुख्याध्यापकांची नियुक्ती करणे, शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून देणे आणि पोषण आहार व्यवस्थापनासाठी नवी समिती नेमणे अशा विविध मागण्या केल्या। सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी संस्थेच्या संचालकांकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे। बैठकीत पीडित मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्थेने उचलावा आणि तिच्या नावावर आर्थिक मदतीसाठी ठेवी करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। उपस्थित महिलांनी संताप व्यक्त करत आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे। या बैठकीत तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते। भारत सर्व सेवा संघ पाचेगाव संस्थेचे अध्यक्ष राजू नलगे, अशोक तुवर, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, तुषार घोरपडे, पत्रकार भूमिपुत्र विनोद नाठे, मोहन बरे, विनोद भागडे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सीमतिनी कोकाटे, लकी जाधव, पंकज दुर्गडे, विनायक काळे, देविदास जाधव, डॉक्टर श्रीराम लहामटे, तुकाराम वारगडे, माजी प्राचार्य शिवनारायण आभाळे, राजेंद्र घोरपडे, काशीनाथ कोरडे, आनंदा कोरडे, जाकीर शेख, गणेश टोचे आणि इतर मान्यवरांनी या घटनेविषयी महत्त्वाचे मुद्दे मांडले। पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीस फाशीची शिक्षा सुनावावी या मागणीसाठी 14 फेब्रुवारी रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात तालुक्यातील नागरिक, पालक व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलंय। पालक व पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांबाबत शाळेच्या संस्थाचालकांनी सकारात्मक भूमिका घेत त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले। ही घटना संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत वेदनादायी असून संघटनांनी पुढाकार घेत आरोपीस कठोर शिक्षा मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात यावी अशी मागणी होते। या घटनेच्या निषेधार्थ 14 तारखेला तहसीलदार कार्यालयावर टाकेत परिसर इगतपुरी तालुक्याच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। दरम्यान या पालक मेळाव्यात शालेय पोषण आहार घोटाळा उघडकीस करण्यात यावा यासाठी उपस्थित जनतेने आक्रमक पवित्रा घेतलाय। पहिली शाळा काढली म्हणून आज मुलींना ज्ञानदानाचं शिक्षण मिळालं, त्यामुळे सर्वप्रथम माता सावित्रींना विनम्र अभिवादन। आज आपण बघतोय 2 दिवस झाले ही घटना घडली, परंतु आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याच्या शिव मॅडम, शिक्षण संचालक, पालकमंत्री कोणीही आलं नाही। एखादी जर दुसरी घटना घडली असती तर कुत्र्यासारखे पळत गेले असते, बरोबर नाही? परंतु खेडेगावामध्ये एका गोरगरिबाची मुलगी आहे म्हणून यांना काही घेणं देणं नाही। परंतु मगाच बघितलं मी आल्यानंतर बरेच पालक म्हणत होते, बरेच शिक्षक असे ती चिमटा घेतात, हात लावतात, असे तसे करतात। त्या नाराधामांना फाशी तर झालीच पाहिजे, त्यासाठी आपला पाठपुरावा आहे। काल मी त्या मुलीला सिव्हिल हॉस्पिटलला भेटलो, त्याच्यानंतर माझा पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे। परंतु अशा बऱ्याच केसेस बघितल्या का पोस्कोचे गुन्हेगार 3 महिन्याचे आत बाहेर आले। त्यामुळं मी काल मॅजिस्ट्रेट जज, जिल्हा न्यायाधीशांना बी बोललो, मी त्यांना विनंती केली तर खालून चार्जशीट जर चुकीच्या पद्धतीने दाखल झाली त्या आयोगावरती पण गुन्हा दाखल करावा लागला आम्हाला। तर बऱ्याच केसेस असेच आहेत। मी सिव्हिल सर्जनशी पण बोललो, मेडिकल सर्टिफिकेट पण त्याच्यात मी चुकीचं झालं नाही पाहिजे, तर मेडिकल सर्टिफिकेटवर सगळं अवलंबून असतं। तर ते जेवढे दोषी आहेत तेवढे संस्था चालक बी कारणीभूत आहेत। तर यांनी जर संस्थेला जर व्यवस्थित नियमावली ठेवली असती, व्यवस्थित त्यांनी जर बंधन आणले असते, ही घटना घडली नसती। आम्ही म्हणत नाही शाळा बंद करा, परंतु ह्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना काढून सगळ्या महिला शिक्षिका बघा, ही माझी मागणी आहे। तुमचं काय म्हणणं आहे? महिला शिक्षिका
ती माहिती गोळा केली. त्या पालकांच्या माध्यमातून मी हा विचार केलाय. काही ठिकाणी मुलींची शाळा इथे महिलाच असतात, बरोबर नाही? तो स्थानिक असू द्या, कुठला असू द्या, आपला घरचा का असू द्या, आपल्याला माहिती आहे का? पण जर आपण सगळ्यांनी विचार केला इकडे फक्त महिलाच जर शिक्षिका राहिला, आपलीच बहीण शिकवलं राहील ना कोणतरी, राहील का नाही? अशा घटना घडतील का? लांबते साहेब नाही. तर माझी संस्था चालकांना विनंती आहे, विनंती नाही डायरेक्ट आदेश आहे की तुम्ही या सगळ्या शिक्षकांना तुमच्या संस्थाचं तिकडे घेऊन जा. हे सगळ्या महिला शिक्षिका बघा, परत अशा गोष्टी उद्भवणार नाही, परत अशा समस्या घडणार नाही. कारण माणूस हा प्राणी विचित्र प्राणी असतो. आणि राहिला दुसरा विषय, शिक्षक संचालकांनी पोलीस प्रशासनाला, शिक्षण विभागाला काय पत्रावर केल्या आजपर्यंत 2 दिवसात ती त्यांनी माहिती द्यावी. फोन लावून इथं आमंत्रित करावं लागतं, जर ते उपकार करतात संस्था झालं, त्यांची मानसिकता सुद्धा नाही द्यायची. त्या पाटील सरांनी त्यांना दबाव नसा टाकला ते झाले. हे कोणत्याही भाषणाची आजची वेळही नाही आणि हे स्थळ पण नाही. मुळात जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि आजच्या काळात सुद्धा आपल्यासारख्या भागामध्ये अशी घटना घडते हे आपल्या प्रत्येकावरतीच एक खूप मोठं कलंक आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मला माहिती आहे इथे बसलेल्या प्रत्येक माताच्या मनामध्ये आज भीती आहे आपल्या मुलीला किंवा मुलांना शाळेत पाठवण्याच्या बाबतीत. पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छिते की जे कोणी गुन्हेगार आहे ते गुन्हेगार त्यांनी केलेल्या ह्या क्रूर त्यांच्या कार्याबद्दल त्यांना कोणत्याही पद्धतीने माफी केली जाणार नाही. आणि याच्यासाठी पूर्णपणे शासन असेल, आम्ही असेल, आम्ही प्रत्येक जण आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. मी संस्थेला विनंती करते, गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था इथे कार्यरत आहे. अतिशय चांगलं काम गेल्या अनेक वर्षांपासून संस्था करत आहे. मात्र आपण स्टाफ घेत असताना आपण स्टाफ कुठून घेतो आहे, त्याचं हिस्ट्री काय आहे, त्याचं अगोदर त्यांनी कुठे काम केलेलं आहे, जर ते बदली करून आलेले असतील तर त्यांचं कारण काय आहे, त्यांचा सगळ्या हिस्ट्री तपासल्याशिवाय आपण कोणालाही घेता कामा नये. दुसरी गोष्ट, आपल्या शाळेचं ऑलरेडी काम चालू आहे. प्रत्येक क्लासमध्ये कॅमेरा बसवणं ही आपली अत्यंत गरजेची बाब झालेली आहे. कॅम्पस तुमचं पूर्णपणे अंडर सर्वेलन्स हवा. ही घटना आज बाहेर घडली का शाळेत घडली याची हा एक वेगळा भाग झाला, पण आपलं कॅम्पस हे पूर्णपणे संरक्षित असणं गरजेचं आहे. मुली आपल्या जवळ येतात तर त्यांच्याबरोबर आपल्या शाळेमध्ये लेडीज स्टाफ आहे का याची सुद्धा आपण माहिती घ्यायला हवी. लेडीज स्टाफ कंपल्सरी मुली येण्याच्या अगोदर यायला हवा, जेणेकरून त्यांना एक आधार असतो. मी इथे बसलेल्या माय भगिनींना विनंती करते, आपल्या मुलींशी रोज बोलत जा. त्यांना शाळेत काही तक्रारी आहे का, मुलं त्यांची छेड काढताय का, शिक्षक त्यांना काही बोलताय का. या घटनेमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे मुलगी बोलायला घाबरत होती. मी सगळ्या आयांना विनंती करते, तुमच्या मुलींशी मोकळा संवाद करायला शिका. या घटना तरच बंद होतील, आपण आपल्या मुलींना शिकवा. आणि ह्या क्रूर त्यांच्या आज आपल्या या इगतपुरी तालुक्यामध्ये नामांकित असलेली न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमधून देशाला नव्हे तर इतर जगाला विद्यार्थी पुरवणारी आपली शाळा होती. पण या शाळेमध्ये या ज्ञानाच्या मंदिरामध्ये या पवित्र खुर्चीवरती जो नरभक्षक बसलेला होता याचा आपण ओळख झाली नाही. शेवटी त्यांनी आपल्या सर्वांच्या विचारधारेत असलेली ती बालिका नरभक्षक केलं. असल्या हरामखोर प्रवृत्तीच्या माणसाला येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी फाशी झाली पाहिजे की नाही पाहिजे, फायद्याला फाशी झाली पाहिजे की नाही, फाशी झाली पाहिजे की नाही पाहिजे, असेच मर्ज करू. पण तत्पूर्वी माझ्या काही संस्थेला संस्था चालकांना माझे 2-3 सवाल आहेत. याचे आपण येणाऱ्या पुढील भविष्य काळामध्ये तुमच्या शाळेमध्ये हे सर्व शिक्षक बसलेले, हे सर्व प्रामाणिक काम करणारे शिक्षक आहेत. पण आज या असल्या काळिंब्यामुळे सर्व शिक्षकांची मान खाली झालेली, सर्व विद्यार्थ्यांची पण मान खाली झालेली. पण याच्यामध्ये तुम्हाला मी 2-3 मुद्दे सूचित करू इच्छितो. हे मुद्दे असे आहेत
की तुमच्या शाळेमध्ये आतापर्यंत या ज्या गोष्टी घडत आल्या या सर्वच प्रत्येकाच्या कानी पडल्या का अशा गोष्टी घडल्यात पण त्या दाबून गेल्या मग या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी याची पडताळणी का केली नाही हा प्रथम मुद्दा आहे. बरं तुम्हाला या गोष्टी कशा तुमच्या कानी पडल्या पण त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला सूचना आहे याच त्या गोष्टी मी माझ्या गावामध्ये शाळेमध्ये पण राबवलेल्या आहे आणि ती सूचना तुम्हाला सर्व उपस्थितांना सांगतोय. ती सूचना अशी आहे तुम्ही 3 क्लास निवडा 9वी 10वी किंवा 10वी 11वी 12वी पर्यंत आपल्याकडे 3 क्लासच्या मुलांना अशा प्रत्येकाला नाव न टाकता प्रत्येकाला एका क्लासमध्ये उदाहरणार्थ एका क्लासमध्ये 40 विद्यार्थी या 40 विद्यार्थ्यांना 40 चिठ्ठ्या द्या त्या क्लासमधल्या 40 प्रत्येक 3 क्लासमधल्या त्या विद्यार्थ्यांना 40 चिठ्ठ्या देऊ. प्रत्येक शिक्षकाचं चारित्र्य काय आहे प्रत्येक शिक्षकाचं चारित्र्य काय आहे कोणता शिक्षक शिक्षणासाठी सत्य आहे कोणता शिक्षक या असल्या मुलींची छेड करणारा शिक्षक आहे हे सर्व त्या मुलांना सांगा आणि त्यांना मुलांना मला याच्यामध्ये नाव टाकायचं नाही त्याची ती पुन्हा तक्रार पेटी घेऊन ती समोर ठेवा तुमच्या आणि त्या तक्रार पेटीमध्ये त्यांच्या तक्रारी घ्या आणि मग तुमचं संस्थेचं तुमचं काम आहे वरिष्ठांचं किती तक्रार पेटी वाचून त्याच्यामधलं अजून याच्यामध्ये कुणी निरपेक्षक लपून बसलाय का तो आपल्याला शोधायचा जर असेल तर त्या मुलाकडून शोधलं जाईल आपल्याकडून शोधल्या जाणार नाही. सहमत आहेत त्या सर्व लोक याच्यासाठी या पद्धतीने आपण जर केलं तर अजूनही कुणी निरपेक्षक लपलेला असेल तर तो सापडेल का नाही. या पद्धतीनं तुम्ही ही एक पहिली अंमलबजावणी करा आणि जर याच्यामध्ये तुम्ही ही पुन्हा परत सूचना तुमच्या शाळेची जी व्यवस्थापन समिती आहे शिक्षक पालक संघाची समिती असेल या ज्या समित्या आहेत या समितीच्या माध्यमातून तुम्ही या समित्यांना समोर घ्या आणि मग त्या तक्रार पेटी काढा आणि मग त्याचं वाचन करा त्याचं व्हिडिओ शूटिंग चित्रीकरण करा तेव्हाच तुम्हाला तो निरपेक्षक सापडेल. हा एक माझा मुद्दा आहे बरोबर याच्यानंतर तुम्ही उत्तर लगेच देऊ नका कारण या गोष्टीसाठी कसं होतं माहिती आहे का सर हा जो जन आक्रोश मोर्चा आहे हा काय आम्हाला तुम्हाला दोष देण्यासाठी नाही आम्ही काय तुम्ही आमच्या ज्ञान मंदिराचे तुम्ही रक्षक आहेत त्याच्याकरता आम्हाला तुम्हाला दोष द्यायचाच नाही पण ह्या हरामखोराला फाशी झाल्याशिवाय आम्हाला सुट्टी देणार आम्हाला पण चेत बसणार नाही आमच्याकडे यासाठी आमच्या तालुक्यातले सर्वच पदाधिकारी लकीबाब सर्वच नाव इतके माणसं उघडत नाही तर पण आम्ही आमचं नाव खराब होऊ नये म्हणून आम्ही थोडं शांत बसलोय आणि तुम्ही ज्याला आणि सर्व या ठिकाणी पुन्हा तर बाजूने दुसरी सूचना आहे माझी या ठिकाणी बरेचशा गावचे सरपंच आलेले बरेच प्रत्येक गावचे पोलीस पाटील पण आलेले सर्व सरपंचांना एक विनंती माझ्यावाले प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता ज्या ज्या ठिकाणी प्रशासक लागेल असेल प्रशासकांच्या माध्यमातून प्रत्येकाने ठराव तयार करा आणि प्रत्येकाने ठराव हा कलेक्टरच्या किंवा शासनाच्या माध्यमातून याला फाशी झाली पाहिजे असा प्रत्येक गावातून ठराव झाला पाहिजे प्रत्येक सरपंचाने तो ठराव तयार करा. परत पोलीस पाटील असतील या पोलीस पाटलांच्या माध्यमातून असं निवेदन तयार करा की प्रत्येक पोलीस स्टेशनला की या निरपेक्षकाला फाशीच झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्वांनी सर्व सरपंच असतील पोलीस पाटील असतील इतर काय संस्थेचे पदाधिकारी असतील यांनी या पद्धतीने निवेदन द्यावं आणि यासाठी आपल्याला हा जो खटला आहे सर्व उपस्थितांना सर्व इथे पदाधिकारी नक्की भाऊ वर्गणी साहेब ही जी गोष्ट आपण थांबता कामा नये गेल्या 4 दिवसापासून हा प्रसंग घडलाय पण अजून तालुका आपला शांत आहे आता शांत बसून चालणार नाही अन्याय करतो तो नालायक असतो अन्याय करतो तो नालायक असतो पण जो अन्याय सहन करतो ना तो त्याच्या दाबत नालायक असतो ना आपण दाबत नालायक द्यायचं का अन्याय करणाऱ्याला फाशी द्यायची ही आपण ठरवली पाहिजे त्याच्याकरता आपण आता अन्याय सहन करायचं नाही इथून पुढे आपण संस्था आपल्याला कॉपरेट करून संस्थेने आम्ही तुमच्याशी आमचा काही वैर नाही शिक्षकांशी सुद्धा आमचा वैर काहीच नाही पण हा जो ज्या गुरुनी या ठिकाणी आपल्याला ज्ञान दिलं त्याच गुरुने या ठिकाणी आपल्याला हा या ठिकाणी जे काही घटना घडली अशा या विद्या मंदिरामध्ये या घटना घडल्या खरोखर आम्ही अनुभव नाते असतील मी असेल आमची सगळी मित्र परिवार गावोगाव जात होतो या ठिकाणी 50% प्रेझेंट होते विद्यार्थ्यांची म्हणजे सांगायला हरकत नाही आणि ही शाळा वाढवण्यासाठी आमच्या गावातल्या अगदी सगळ्या ग्रामस्थांनी जागा दिल्या भिंती बांधल्या आमचे सगळे हे रूम्स असतील ही इमारत असेल आमच्या पैशातनं बांधलेली ही आमच्या जनतेने बांधलेली या ठिकाणी माझा प्रश्न या ठिकाणी जाणून घ्या कुठचंही राजकारण या ठिकाणी येतात कामा नये. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड नाशिक.